नमस्कार. आज आपण आंतरराष्ट्रीय राजकारणासंबंधीचे दृष्टिकोन पाहणार आहोत. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास हा अनेक विचारवंतांनी केलेला आपल्याला दिसून येतो आणि तो अभ्यास करत असताना त्यांनी विविध दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास केला आणि नवनवीन सिद्धांत मांडलेले आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या स्वरूपाकडे बघण्याची भूमिका म्हणजे दृष्टिकोन होय. आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाबाबत आदर्शवादी दृष्टिकोन आणि वास्तववादी दृष्टिकोन हे दोन प्रमुख दृष्टिकोन आहेत. यापैकी आदर्शवादी दृष्टिकोन हा 1920 ते 1930 या काळात प्रभावी असणारा दृष्टिकोन होय, तर वास्तववादी दृष्टिकोन हा 1930 ते 1950 या काळात प्रभावी असणारा दृष्टिकोन होय. असा जरी या दोन्ही दृष्टिकोनांचा कालखंड असला तरी हे दोन्हीही दृष्टिकोन पारंपरिक स्वरूपाचेच मानले जातात. त्याचबरोबर 1950 नंतर उदयाला आलेला ऐतिहासिक दृष्टिकोन असेल, व्यवस्थात्मक दृष्टिकोन असेल, संसूचन दृष्टिकोन इत्यादी दृष्टिकोन वर्तनवादी दृष्टिकोन मानले जातात. अर्थात हे जे वर्तनवादी दृष्टिकोन आहेत ते आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या कोणत्या तरी एका पैलूवर प्रकाश टाकताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे संपूर्ण वास्तववादी स्वरूप कोणत्याही एका दृष्टिकोनातून स्पष्ट होणे शक्य नाही असे मानले जाऊ लागले. या विविध दृष्टिकोनांपैकी जे दोन महत्त्वाचे दृष्टिकोन आहेत त्या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. पहिला आपण बघूया तो म्हणजे आदर्शवादी दृष्टिकोन. कसे आहे यापेक्षा कसे असायला पाहिजे यावर अधिक भर देणारा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन म्हणजे आदर्शवादी दृष्टिकोन होय. हा आदर्शवादी दृष्टिकोन जर आपण विचारात घेतला तर 1920 ते 1930 हा त्याचा प्रभावी कालखंड असलेला आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या महायुद्धाने युद्धाचे विनाशकारी जे स्वरूप आहे याची जाणीव जगाला करून दिली. या युद्धापासून युद्ध म्हणजे केवळ दोन सैन्यातील लढाई न राहता त्याला सर्वंकष स्वरूप प्राप्त झाले आणि त्यामुळे जगात शांतता प्रस्थापित करण्याची गरज निर्माण झालेली दिसून येते. जगाला युद्धापासून वाचवण्यासाठी आदर्शवाद्यांनी 3 मार्ग सांगितलेले आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे नैतिकतेला महत्त्व देणाऱ्या राष्ट्रांनी परंपरागत सत्तेला महत्त्व न देता नैतिक सिद्धांताचे पालन करावे. तसेच त्यांनी परंपरागत सत्ता ही राजकारणापासून दूर ठेवायला पाहिजे. दुसरं म्हणजे लोकशाही विरोधी अशी हुकुमशाही एकाधिकारशाही व्यवस्था समाप्त करावी. आणि तिसरी बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करून तिच्या माध्यमातून सत्तेच्या संघर्ष धोरणाचा राज करायला पाहिजे. हे 3 मार्ग आदर्शवाद्यांनी सांगितलेले आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या महायुद्धानंतर झालेली 1918ची पॅरिस शांतता परिषद, या पॅरिस शांतता परिषदेमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष वुडरो विल्सन यांनी आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी 14 तत्वे या ठिकाणी मांडली आणि या 14 तत्वांपैकी एक म्हणजे आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना करण्याच्या संदर्भातलं तत्व आपल्याला पाहायला मिळतं.
आणि या तत्वानुसार 1919 मध्ये राष्ट्रसंघाची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापनेबाबत एक आशावादी वातावरण निर्माण झाले. आदर्शवादाच्या उदयाची ही खरी पार्श्वभूमी आहे. शांतता राखण्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आदर्श व्यवस्था निर्माण करणे शक्य आहे असे आदर्शवादी विचारवंतांना वाटू लागले. आणि त्यातूनच सेंट सायमन, हक्सले, रसेल, प्रेसिडेंट विल्सन इत्यादी अनेक विचारवंतांनी आदर्शवादी दृष्टिकोन मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. महात्मा गांधी यांची रामराज्याची कल्पना हे आदर्शवादी दृष्टिकोनाचे उत्तम उदाहरण आहे. तसेच रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचोव यांचे ग्लासनोस्त व पेरेस्ट्रोइका हे धोरण हे देखील आदर्शवादी दृष्टिकोनाचे उदाहरण म्हणता येईल. आदर्शवाद्यांचा उत्क्रांतीच्या मार्गावरती विश्वास असलेला आपल्याला दिसून येतो. त्यांच्या मते उत्क्रांतीच्या मार्गानेच मानवी समाज विकसित व प्रगत होत चाललेला आहे. हे आदर्शवादाचे मूलभूत तत्व आहे. त्यामुळे शिक्षणाच्या, सुधारणांच्या आणि आंतरराष्ट्रीय संस्था यांच्या साहाय्याने अधिक चांगल्या पद्धतीची जागतिक व्यवस्था निर्माण करता येईल अशी आदर्शवाद्यांची धारणा असलेली आपल्याला दिसून येते. मानवाच्या मूलभूत चांगुलपणावर आदर्शवाद श्रद्धा ठेवतो. त्यामुळे शिक्षण सुधारणांच्या द्वारे आणि क्वचितच सक्तीचा वापर करून अनेक नैतिक आणि बुद्धिप्रामाण्यवादी जागतिक व्यवस्था निर्माण करता येईल असा आदर्शवादाचा विश्वास आहे. आदर्शवाद आणि वास्तववाद या दोन दृष्टिकोनातील जो मतभेदाचा मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे सत्तेसंबंधीचा आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान वास्तववादी विचारसरणीचा उदय झाला, पण आदर्शवाद पाठपुरावा करत असलेली जी मूल्ये आहेत आणि वास्तववादाची जी मूल्ये आहेत ही वेगवेगळ्या स्वरूपाची होती. वास्तववाद शास्त्रीय पद्धतीच्या साहाय्याने सत्तेची मूल्ये मांडत होता, तर आदर्शवादाचा पण विचार केला तर आदर्शवाद तत्वज्ञानावर आधारित नैतिक मूल्यांचा पाठपुरावा करत होता. आंतरराष्ट्रीय राजकारणासहित सर्व प्रकारचे राजकारण नैतिक मूल्यांचा प्रश्न तिथं महत्त्वाचा किंवा मूलभूत असलेला आदर्शवाद मानतो. जगामध्ये वेगवेगळे हितसंबंध असले तरी हे वेगवेगळे हितसंबंध याच्यामध्ये सुसंवाद निर्माण करणे शक्य असते असं आदर्शवादाचं मत आहे. राजकारणात सत्तेसाठी संघर्ष दिसतो, पण सत्तेचे राजकारण हाच काही राजकारणाचा स्वभाव नव्हे असंही आदर्शवाद मानतो. जे विविध प्रकारचे हितसंबंध आहेत या विविध प्रकारच्या हितसंबंधांमध्ये समन्वय निर्माण केल्यास सत्ता संघर्ष हा संपुष्टात येऊ शकतो. या निश्चित मूल्यावर आधारित राजकारण करणं शक्य आहे असा हा दृष्टिकोन मानतो. 1930 नंतरचा विचार केला तर जागतिक परिस्थितीमध्ये पुन्हा बदल झालेला आपल्याला दिसून येतो. जागतिक परिस्थिती तणावपूर्ण बनलेली पाहायला मिळते. राष्ट्रसंघाच्या निर्मितीने सुरुवातीला निर्माण झालेले जे आशादायी वातावरण होते ते बदललेले पाहायला मिळते. जगाची वाटचाल दुसऱ्या महायुद्धाच्या दिशेने होऊ लागली. त्यामुळे राष्ट्रसंघ परिणामशून्य बनला. या पार्श्वभूमीवर वास्तववादी दृष्टिकोन हा मान्यता पाहू लागला होता. आदर्शवादाची त्यामुळे पिछेहाट झालेली दिसून येते, पण दुसऱ्या महायुद्धानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीने युद्धाच्या स्वरूपात बदल घडून आले. अण्वस्त्रांची निर्मिती यामुळे शांतता प्रस्थापनेची कधी नव्हती इतकी गरज भासलेली पाहायला मिळते.
गरज निर्माण झालेली या ठिकाणी दिसून येते. शांततेची प्रस्थापना आंतरराष्ट्रीय सहकार्याशिवाय शक्य नाही. आंतरराष्ट्रीय प्रश्न सोडवायचे असतील तर ते सोडवण्यासाठी राष्ट्रांच्या मध्ये सहकार्य निर्माण होण्याची गरज आहे. या परिस्थितीमध्ये आदर्शवादी विचारांना पुन्हा मान्यता मिळाली. मानवी संबंधामध्ये संघर्ष असतात, तसेच सहकार्य सुद्धा असते. हे वास्तववादी ही मान्य करू लागले आणि आदर्शवाद व वास्तववाद असा संघर्ष न मानता दोन्ही दृष्टिकोनाच्या समन्वयातून आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अधिक परिपूर्ण आकलन होऊ शकेल असे क्विन्सी राईट सारख्या अनेक विचारवंतांनी कल्पना मांडलेली आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या स्वरूपाच्या अनुषंगानं आदर्शवादी हा एक महत्त्वाचा दृष्टिकोन आहे असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. धन्यवाद.